नमस्कार, मी सुदर्शन देवघरे पुन्हा एकदा तुम्हाला सगळ्यांचं स्वागत करतो। मित्रांनो, बऱ्याच दिवसानंतर आपण भेटत आहोत आणि तुम्हाला आनंदाची बातमी मिळालीच असेल की DMER मध्ये देखील प्रयोगशाळा तंत्रज्ञ आणि लॅब असिस्टंट अशा काही पोस्टची खूप मोठी जाहिरात निघालेली आहे। सो मित्रांनो, तुम्ही ही फॉर्म DMER अंतर्गतची जी जाहिरात निघाली आहे त्याला लगेच फॉर्म भरून घ्या आणि अभ्यासाला लागून जा, कारण की इतकी मोठी जाहिरात जी आली आहे ती बऱ्याच दिवसानंतर आरोग्य विभागाच्या नंतर आलेली आहे। सो मित्रांनो, काय ती जाहिरात आहे नक्कीच तुम्ही ते जाहिरात बघितलेली असेल, तुम्हाला याच्याबद्दल माहिती असेल, पण आणखी डिटेलमध्ये आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे त्याचा जो सिलेबस आहे, ज्याच्यावर हा पेपर येणार आहे, तो पेपर पॅटर्न काय आहे त्याच्याबद्दल आपण आज डिस्कस करणार आहोत। सो मित्रांनो, DMER ची 2025 ची जाहिरात आपल्या समोर आहे। ज्या लोकांना याच्याबद्दल बॅच जॉईन करायची असेल, याच्या आधी देखील आरोग्य विभागासाठी आणि लॅब टेक्निशियनसाठी जिल्हा परिषदमध्ये आपण बॅच घेतली होती, त्यामध्ये जवळजवळ 100 मुलांचं सिलेक्शन झालेलं आहे, त्यापेक्षा जास्त मुलांचं सिलेक्शन झालेलं आहे। वेटिंग मध्येही आता काही मुलं आपले क्लिअर झालेले आहे आपल्या बॅच मधून। सो ज्या लोकांना बॅच जॉईन करायची असेल त्यांनी या 9960157852 या नंबरला मला कॉन्टॅक्ट व्हॉट्सअप तुम्ही करू शकता, जेणेकरून बॅच कशी जॉईन करता येईल त्याबद्दलची माहिती मी त्यामध्ये तुम्हाला सांगेल। सो मित्रांनो, आपण आता बघूया की DMER ची 2025 ची जी जाहिरात आलेली आहे, ही जाहिरात 19/6/2025 म्हणजे 19 जून पासून या बॅचला फॉर्म भरण्याची सुरुवात झालेली आहे आणि 9/7 म्हणजे जुलै महिन्याच्या 9व्या तारखेपर्यंत ही आपल्याला एक्झामचा फॉर्म तुम्हाला भरता येणार आहे। सो आपण बाकी वेगवेगळ्या पोस्ट त्याच्यामध्ये आहे, जसं आहार तंत्रज्ञ आहे, ECG टेक्निशियन आहे, एक्सरे संदर्भातल्या काही पोस्ट आहे, पण आपण ज्याच्यामध्ये इंटरेस्टेड आहे आणि ज्याची सर्वात मोठी जाहिरात आहे ते म्हणजे आहे लॅब असिस्टंट आणि लॅब टेक्निशियन। मित्रांनो, लॅब असिस्टंट साठी जवळजवळ 170 इतक्या जागा आहेत आणि लॅब टेक्निशियन साठी जवळजवळ 181 इतक्या जागा आहेत। सो मित्रांनो, ह्या भरपूर जागा झाल्या, दोन्ही मिळून आपल्याला जर बघितलं जवळजवळ 250च्या पेक्षा जास्त त्या जागा जात आहेत। आणि तुम्ही बघितलं असेल आरोग्य विभागाच्या वेळेस देखील, तर तिथे देखील एक 600 पर्यंत एक जाहिरात आली होती आणि त्याच्यानंतर ही दुसरी इतकी मोठी जाहिरात आपल्याला इतक्या लवकर पाहायला मिळत आहे। तर ज्या लोकांचं आरोग्य विभागामध्ये सिलेक्शन होता राहून गेला आहे त्यांनी नक्कीच या DMER ला फोकस करून अभ्यास केला पाहिजे। सो मित्रांनो, DMER ची जी एक्झाम आहे त्यासाठी क्वालिफिकेशन काय आहे, ही जी लॅब असिस्टंट लॅब टेक्निशियन यासाठी BSc इन पॅरामेडिकल टेक्नॉलॉजी इन अ लॅब हे तुमच्याकडे असलं पाहिजे किंवा तुमचं BSc असलं पाहिजे आणि सोबतच त्यामध्ये तुम्ही DMLT देखील केलेलं असलं पाहिजे, तुमचं रजिस्ट्रेशन तिथे झालेलं असलं पाहिजे। त्याच्यानंतर एक्झाम पॅटर्न काय असणार आहे, तर एक्झाम पॅटर्न जो या एक्झाम मध्ये DMER चा असणार आहे, सर्व टेक्निकलच्या सर्वच ज्या काही पोस्ट आहे त्याच्यासाठी, तर 40 मार्काचं जे आहे ते टेक्निकल असणार आहे। म्हणजे हे जे लॅब असिस्टंट आणि लॅब टेक्निशियन आहे याच्यामध्ये 40 मार्काचं टेक्निकल असणार आहे। ते 40 मार्काचं टेक्निकल काय आहे, तो सिलेबस काय आहे, 2025 चा तो अजून डिस्प्ले झालेला नाहीये, पण आपल्याकडे 2023 लाची एक्झाम झाली होती, त्यावेळेस देखील नुकतीच माझी आरोग्य विभागाची बॅच सुरू होती, त्यावेळेचा सिलेबस आपल्याकडे आहे, पण ते देखील टेक्निकलचे जे सिलेबस आहे ते 2 आले होते। एक आधी एक सिलेबस आला होता, त्याच्यानंतर अपडेटेड सिलेबस आलेला होता। तर त्या दोन्हीचं आपल्याला पहिले जो अपडेटेड सिलेबस आहे तो आपल्या या बॅच मध्ये आपण कव्हर करणार आहे आणि त्याच्या आधी जो सिलेबस आला त्याच्याकडे देखील आपल्याला लक्ष द्यावे लागेल आणि ही सगळी आपली जी बॅच असणार आहे ती रेकॉर्डेड फॉर्म मध्ये असणार आहे। सो टेक्निकलचे 40 प्रश्न त्याच्यामध्ये असणार आहे आणि 60 प्रश्न जे आहे ते टेक्नॉलॉजी नॉन टेकचे असणार आहे, म्हणजे ज्याच्यामध्ये मराठी, इंग्रजी आणि तांत्रिक आणि जनरल नॉलेज सारखे प्रश्न त्याच्यामध्ये असणार आहे। आपण बघूया 60 मार्कामध्ये मराठी जे आहे ते 15 मार्काचे प्रश्न मराठीवर असणार आहे आणि इंग्रजीवर जवळजवळ 15 प्रश्न असणार आहेत आणि सामान्य ज्ञान किंवा तांत्रिक क्षमता याच्यामध्ये जसं आपण मॅथमॅटिक्स, रिझनिंग, जनरल नॉलेज हे सगळं जे आहे ते जवळजवळ 30 मार्काचा असणार आहे। अशा प्रकारे हा 60 मार्काचा नॉन टेक्निकल कोर्स आहे किंवा तो एक्झाम पॅटर्न असणार आहे आणि 40 मार्काचं जे आहे ते टेक्निकल असणार आहे। सो मित्रांनो, ह्या ज्या लॅब टेक्निशियनची जी पोस्ट आहे ही लॅब असिस्टंट पेक्षा ही पोस्ट थोडीशी मोठी आहे आणि मला असं वाटतं की लॅब असिस्टंट जी आहे ती S7 मध्ये आहे आणि लॅब टेक्निशियन जी आहे ती S13 मध्ये आहे। S13 याचा अर्थ असा होतो, लॅब टेक्निशियनची जी पोस्ट आहे ते S13 मध्ये आहे, याचा अर्थ असा होतो की त्याचं बेसिक जे आहे ते 35400 आहे। 35400 हे S13चं बेसिक आहे, म्हणजे तुमचा पहिला पगार जो आहे तो जवळजवळ 55,000च्या जवळपास किंवा त्याच्यापेक्षा थोडासा जास्त निघायला पाहिजे, त्या रेंजमध्ये 55च्या जवळपास। जर आजच्या हिशोबाने आपण सगळ्या HRA आणि सगळ्या कॅल्क्युलेट केलं तर 35400 बेसिक असणाऱ्या व्यक्तीचा
55च्या जवळपास पगार नक्कीच निघू शकतो. सो मित्रांनो, हे आहे एक जनरल इन्फॉर्मेशन कशा पद्धतीचा सिलेबस असणार आहे टेक्निकलचा, त्याच्यावर आपण आता लगेच डिस्कशन करूया. सो मित्रांनो, टेक्निकलचा जो सिलेबस आहे DMER 2023चा, तो आधी काय सिलेबस आलेला होता आणि त्याच्यानंतर अपडेटेड काय सिलेबस आला होता, दोन्हीवर आपण चर्चा करून घेऊया. सो मित्रांनो बघा, ओल्ड जो सिलेबस होता त्यामध्ये बेसिक सायन्स, ज्याच्यामध्ये आपण बेसिक सायन्समध्ये मोस्टली त्याच्यामध्ये काय विचारलं गेलं असतं की ह्युमन अॅनाटॉमी आहे, फिजिओलॉजी आहे, जनरल वेगवेगळ्या आपल्या पूर्ण बॉडीमधल्या वेगवेगळ्या ज्या सिस्टीम्स आहेत, जसं सर्क्युलेटरी सिस्टीम आहे, ब्रेन आहे, कंट्रोल अँड कोऑर्डिनेशन झालं, त्याच्यानंतर रेस्पिरेटरी सिस्टीम आहे, एक्सक्रिटरी सिस्टीम आहे. तर या सगळ्या ज्या 8-9 सिस्टीम्स आहेत त्याच्यावर जास्त प्रश्न विचारले गेले असते. त्याच्यानंतर बायोकेमिस्ट्रीमध्ये तुम्हाला जितक्याही बायोकेमिस्ट्रीमध्ये टेस्ट असतात, जसं LFT झालं, KFT झालं, थायरॉइड झालं, त्याच्या नॉर्मल रेंज झालं, त्याच्या ज्या बेसिक व्हॅल्यूज आहेत त्या सगळ्या देखील तुम्हाला माहिती असलं पाहिजे. क्रिटिकल व्हॅल्यू काय ते सगळं माहिती असलं पाहिजे. बायोकेमिस्ट्रीमध्ये अजून बरेच टॉपिक येतात, जसं ज्याच्यामध्ये आपण जसं प्रोटीन आहे, अमिनो ऍसिड्स आहे, त्याच्यानंतर कार्बोहायड्रेट्स आहे, व्हिटॅमिन्स आहे, फॅट्स आहे. तर हे सगळं जे आहे ते बायोकेमिस्ट्री संदर्भातले जे नॉर्मल व्हॅल्यू आहे, अमिनो ऍसिडचे वेगवेगळे प्रकार आहे, कार्बोहायड्रेटचे वेगवेगळे प्रकार आहे, त्या सगळ्या कंटेंट जो आहे या बायोकेमिस्ट्रीमध्ये इन्क्लूड आहे. मायक्रोबायोलॉजीमध्ये सगळे बॅक्टेरिया, व्हायरसेस आणि याच्या आधी देखील माझ्या आरोग्य विभागाची ज्यांनी बॅच जॉईन केली असेल त्यांना सगळं माहिती आहे की आपण मायक्रोबायोलॉजीमध्ये सगळा कंटेंट कव्हर केलेला आहे. पॅथॉलॉजी, लॅब संदर्भातली जी पॅथॉलॉजी आहे ते देखील तिथे माहिती असली पाहिजे. सेरोलॉजीचा देखील टॉपिक ऑलरेडी आपण कव्हर केलेला आहे. हिमॅटॉलॉजी, ब्लड संदर्भातलं सगळं त्याच्यामध्ये येणार आहे. वेगवेगळ्या टेस्ट ब्लड संदर्भातल्या देखील हिमॅटॉलॉजीमध्ये येणार. त्याच्यानंतर क्लिनिकल पॅथॉलॉजी, ब्लड बँकिंग संदर्भातलं, ब्लड ट्रान्सफ्युजन कसं केलं जातं त्या संदर्भातचं पूर्ण ब्लड बँकिंग त्याच्यामध्ये असणार आहे. इम्युनॉलॉजीचे देखील व्हिडिओ आपण ऑलरेडी याच्या आधी कव्हर केलेले आहे. हिस्टोपॅथॉलॉजीचा व्हिडिओ मला असं वाटते की सायन्स विथ सुदर्शन या माझ्या युट्यूब चॅनलला याचा एक पार्ट बहुतेक हिस्टोपॅथॉलॉजीचा अवेलेबल पण असेल कदाचित. मॉलिक्युलर बायोलॉजी देखील मी जिल्हा परिषदच्या वेळेस हा टॉपिक घेतलेला आहे. सो हा जो टॉपिक तुम्हाला दिसत आहे, सगळे जे टॉपिक तुम्हाला दिसत आहे, हे या आधीची जो सिलेबस होता त्याच्यानुसार तो इथे एक्सप्लेन करण्यात आलेला आहे. पण त्याच्यानंतर काय झालं की DMERनी तो जो सिलेबस होता, ओल्ड सिलेबस, त्याला थोडंसं अपडेट केलं आणि त्याच्यानंतरचे टॉपिक आपल्याला पाहायला मिळाले ते असे होते की टेस्ट डन इन अ मेडिकल लॅब, म्हणजे लॅबमध्ये होणाऱ्या सर्व टेस्ट आहे, कोणकोणते इक्विपमेंटची नावं आहे किंवा मग त्याची क्वांटिटी आहे ज्याची गरज लॅबमध्ये पडणार आहे किंवा त्याचे कामं काय आहे ते देखील त्याच्यामध्ये येणार आहे. हाऊसकीपिंग अँड द क्लिनलीनेस इन अ लॅब, म्हणजे जे लॅबमध्ये स्टराईल गोष्टी जर करायच्या असेल, डिसइन्फेक्ट करायचे असेल तर कोणकोणते सोल्युशन वापरले जातात, ते बनवले कसे जातात, या सगळ्यांचा अंतर्भाव याच्यामध्ये असणार आहे. मेथड ऑफ केमिकल डिसइन्फेक्टंट, केमिकल कोणकोणते डिसइन्फेक्टंट लॅबच्या संदर्भात महत्वाचे आहे. स्टरलायझेशनची प्रोसेस या आधी देखील मी शिकवलेली आहे. मला वाटते जिल्हा परिषदच्या टॉपिकमध्ये स्टरलायझेशन हा टॉपिक मी पूर्ण घेतलं होतं. ड्राय हीट स्टरलायझेशन आहे, मॉइस्ट हीट स्टरलायझेशन आहे, एअर स्टरलायझेशन, तर याला आपण पूर्ण डिटेलमध्ये या आधी देखील घेतलं आहे आणि यावेळेस देखील आपल्याला डिटेलमध्ये DMER साठी त्याला घ्यावं लागणार आहे. ब्लड सॅम्पल टेकन, म्हणजे सॅम्पल कसं घ्यायचं आहे, आणि लेबलिंग ऑफ अ सॅम्पल, जर एखादं सॅम्पल आपण घेत आहे तर त्याची प्रोसेसिंग कशी गेली पाहिजे, लेबलिंग कशी असलं पाहिजे, त्या संदर्भातली सगळी माहिती. त्याच्यानंतर क्वालिटी कंट्रोल, हा एक 2023ची जी एक्झाम होती त्याच्यामध्ये सर्वात जास्त जेव्हा मुलांनी काही, तेव्हा मी जस्ट आरोग्य विभागाची बॅच सुरू केली होती, पण काही मुलांनी या DMERला देखील अपियर केलं होतं. त्याच्यानंतर मुलांच्या सांगण्यामध्ये क्वालिटी कंट्रोल याच्यावर खूप जास्त फोकस होता. त्याच्यानंतर इन्व्हेंटरी कंट्रोल, म्हणजे आपल्याकडे असलेलं जे सगळं सामान आहे त्याला कशा प्रकारे कंट्रोल केलं जातं हे इन्व्हेंटरी कंट्रोलमध्ये आहे. म्हणजे जे जुनं सामान आहे, एक्सपायर सामान आहे, त्याला कसं त्याची विल्हेवाट आधी लावली जाते आणि जे ज्याची एक्सपायरी डेट आहे त्याला कसं मागे ठेवलं जातं, तर हे सगळं त्याच्यामध्ये येणार आहे इन्व्हेंटरी कंट्रोलमध्ये. बायोमेडिकल वेस्ट, म्हणजे हॉस्पिटलमध्ये किंवा लॅबमध्ये जे सगळे वेस्ट बनत आहे त्या वेस्ट कोणकोणत्या कुठे कुठे गेल्या पाहिजे, म्हणजे ह्युमन ऑर्गन संदर्भातल्या असल्या तर ज्या तशा येलो बकेटमध्ये गेल्या पाहिजे, ज्या धारदार सुया असतात त्या कुठे गेल्या पाहिजे, नॉर्मल कचरा असला तर तो कुठे गेला पाहिजे, याच्या व्यतिरिक्त देखील वेगवेगळ्या गोष्टी आहेत. लॅबमध्ये वेगवेगळे लिक्विड वेस्ट मॅनेजमेंट सारख्या देखील कन्सेप्ट आपल्याला यामध्ये बघायचे आहे. सो मित्रांनो, आता सध्या आपल्याकडे एक ओल्ड सिलेबस पण आहे 2023चा आणि 2023चाच एक न्यू सिलेबस देखील आहे. पण 2025चा जो सिलेबस आहे तो अद्याप आलेला नाहीये. पण ज्याची प्रोबॅबिलिटी जास्त वाटते तो असा आहे की अपडेटेड सिलेबस जो आहे, TCS एक्झाम घेत आहे त्याच्यामुळे हा जो अपडेटेड सिलेबस आहे याच्यावरच प्रश्न येण्याचे चान्सेस आहे. पण
मला असं वाटतं जर 2025 मध्ये सिलेबस डिक्लेअर झाला नाही आणि तर तुम्हाला दोन्ही देखील सिलेबस करावा लागेल जे आपल्या बॅचमध्ये ऑलरेडी अवेलेबल असणार आहे. पण जर सिलेबस अपडेटेड झाला तर मोस्ट 99% चान्सेस आहे की टेक्निकलचा सिलेबस जो आहे तो हा खालचा जो आहे तोच असण्याचे चान्सेस आहे. तर बघूया 2025 नुसार नवीन सिलेबस येतो का, आणि जर तो नाही आला तर आपल्याकडे ऑलरेडी हे दोन्हीही सिलेबस किंवा याच्यापासून तुम्ही सुरुवात केली पाहिजे असं माझं पर्सनली मत आहे. ज्या मुलांना DMER संदर्भातली, लॅब टेक्निशियन, लॅब असिस्टंट संदर्भातली बॅच जॉईन करायची असेल त्यांनी माझ्या 9960 157 852 हा जो माझा व्हॉट्सअप नंबर आहे त्याला मला तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता, जेणेकरून तुम्हाला बॅचला जॉईन होता येईल आणि या बॅचमधून तुमचं सिलेक्शन DMER मध्ये तुम्हाला पक्क करता येईल. मित्रांनो, भेटूया लवकरच. माझ्या अजूनही काही व्हिडिओजमध्ये मी तुमच्यासोबत तुम्हाला भेटायला नक्की येणार आहे, ज्यामध्ये अशीच काही इन्फॉर्मेशन मी तुमच्यासमोर घेऊन येणार आहे. यातली काही टॉपिक देखील आपण यूट्यूबला फ्री सेशनमध्ये घेणार आहोत आणि काही व्हिडिओज जे आहेत ते तुम्हाला बॅचमध्ये मिळणार आहे. सो भेटूया लवकरच. तोपर्यंत जय महाराष्ट्र.